मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या वर्धापना दिनाच्या उत्साहात मग्न झाला आहे. तसेच मला माझे विचार तुमच्या समोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी सौजन्याचे आभार मानते. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशच्या 200 वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश राजवटीत देशाच्या जनतेवर खूप अत्याचार झाले. इंग्रजांच्या अत्याचारातून देशाची सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, सुखदेव, राजगुरू यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. या सर्व क्रांतिकारकाला आणि स्वातंत्र्य सैनिकाला श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस. मित्रांनो, दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस येतो आणि आपण स्वतंत्र आहोत आणि स्वातंत्र्य राहणार ही भावना हृदयात आणि मनात जागृत होते. आजच्या या पवित्र दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करू आणि राष्ट्राच्या कल्याणाचा संकल्प करू. देशाच्या विकासासोबत देशाची सुरक्षा आणि देशवासी यांच्या कल्याणासाठी सदैव संप्रत राहण्याची शपथ घेऊया. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.